माझं माहेर 7 समुद्रापार. भाग 4. मराठी कथा. रात्रीचे 3 वाजले होते, पण दोघांच्याही डोळ्यातून झोप पार उडाली होती. अद्वैत आणि कावेरी एकमेकांच्या समोर उभे होते. कावेरी अजूनही त्याच काळ्या नेटच्या साडीत उभी होती. ती खूपच मनमोहक दिसत होती. त्याला क्षणभरही मोह आवरणे कठीण जात होतं. अद्वैत खूप मूडमध्ये आला होता, पण कावेरीला थंडीने कुडकुडताना पाहिल्यावर थोड्या वेळासाठी स्वतःला आवर घालत त्याने कावेरीच्या खांद्यावर स्वतःचा कोट घालत म्हणाला, कावेरी, आधी हा कोट घाल. बाहेर खूप थंडी आहे ना. आणि तू तू अजूनही याच कपड्यांमध्ये आहेस. तू आजारी पडशील. कावेरी कोट सावरत अद्वैतच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुम्हाला अजूनही माझी काळजी वाटते का अद्वैत? मला वाटलं होतं की जॉनच्या पेंट हाऊसवर मला त्या अवस्थेत पाहून तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. अद्वैत एक दीर्घ श्वास घेत सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, सुरुवातीला खरंच माझं डोकं काम करत नव्हतं. कावेरी, जेव्हा त्या हेराने मला तुमचे फोटो पाठवले तेव्हा माझ्या अंगात रागाचा थरकाप उडाला होता. मला वाटलं की मी तुला कायमचा गमावून बसतो की काय. पण जेव्हा तू तिथे जॉनला लांब ढकललंस आणि माझ्यावर माझ्यापासून ओरडून सांगितलंस की तुझ्या मनात फक्त मीच आहे, तेव्हा मला समजलं की मी किती मोठा मूर्ख होतो आणि मूर्ख आहे. कावेरी, तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरून येतात आणि ती अद्वैतच्या जवळ न बसता थोडी लांब उभी राहते. ती म्हणते, मी मूर्ख तुम्ही नाही, मी आहे अद्वैत. जेव्हा मी त्या 2 मुलींना तुमच्या रूममध्ये जाताना पाहिलं तेव्हा माझ्या काळजाचा तुकडा पडल्यासारखं होत होतं. मला असं वाटलं की ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं तो माझ्या भावनांची थट्टा करतोय, म्हणून मी तो विद्रोहाचा रस्ता निवडला. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं अद्वैत, जसं तुम्ही मला दुखावलं. अद्वैत उभा राहतो आणि कावेरीच्या अगदी जवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणतो, मला माहिती आहे कावेरी, त्या रात्री माझा अहंकार जागा झाला होता. तू जॉन सोबत बिझनेस डिनरला गेलीस, त्यामुळे त्याने तुझ्या पाठीवर हात ठेवला. हे सगळं मी सहन करू शकलो नाही आणि त्या रागाच्या भरात मी स्वतःलाच संपवायला निघालो होतो. माझ्या मनात, माझ्या विचारात फक्त आणि फक्त तूच होतीस पहिल्यापासून. कावेरी नजर रोखून म्हणाली, पण जर आज मी स्वतःला आवरलं नसतं तर, जर मी खरंच वाहत गेले असते तर काय केलं असतं अद्वैत? प्रेम हे असं एकमेकांना जाळून सिद्ध करायचं असतं का? मी भारतातील एक साधी मुलगी आहे. न्यूयॉर्कच्या या मोकळ्या संस्कृतीने मला भुरळ पाडली नव्हती. तुमच्या त्या खोट्या वागण्याने मला हतबल केलं होतं. म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. अद्वैत तिचा हात आपल्या छातीवर ठेवत म्हणाला, आय नो. आणि म्हणूनच मी तुझी माफी मागतोय ना कावेरी. बघ माझं हृदय किती वेगाने धावतंय तुझ्या नावाने सुद्धा. अद्वैत, केळकर कधी कोणासमोर झुकला नाही ग, पण आज मी तुझ्यासमोर पूर्णपणे हरलोय कावेरी. मला तुझा तो साधा लाजळू अवतार जितका आवडतो ना, तितकाच आज तुझा हा करारी आणि स्वाभिमानी रूप पाहून मला तुझा अभिमान वाटतोय ग. कावेरी हळूवार हसत डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, आता जास्त कौतुक नका करू बरं. आणि हा अद्वैत सर, नाही म्हणणार मी आता तुम्हाला. तुम्ही स्वतः सांगितले. गाडीत अद्वैत हसून म्हणाला, अजिबात नाही. आता फक्त अद्वैत म्हण, कारण आजपासून मी तुझा मालक नाही. मालक किंवा बॉस नाही, तर तुझा पार्टनर आहे. पण मला एक सांग कावेरी. कावेरी म्हणाली, काय? अद्वैत तिच्या साडीकडे पाहत म्हणाला, ही नेटची साडी खूपच भारी आहे ना ग. पण आजच्या नंतर ही साडी तू फक्त आणि फक्त माझ्यासाठीच नेसणार आहेस बरं का, समजलं का? असं म्हणून तो हसला आणि कावेरी लाजून अद्वैतच्या छातीवर हलकी चापट मारत म्हणाली, तुम्ही अजूनही सुधारणार नाहीत ना. इतकं सगळं रामायण झालं तरी तुमचे विचार तिथेच आहेत. शी, घाणेरडे कुठचे.
अद्वैत तिला जवळ घेत म्हणाला, तुझ्या बाबतीत मी कधीच सुधरू इच्छित नाही ग कावेरी. आय लव्ह यू कावेरी. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? अद्वैतचे हे शब्द ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्यासाठी हा सुखाचा धक्का होता. पण लगेचच तिच्या डोळ्यासमोर केळकर घराण्याची प्रतिष्ठा आणि कमलादेवींची कडक शिस्त उभी राहिली. कावेरी हळूच आपला हात मागे घेत थरथरत्या आवाजात म्हणाली, अद्वैत, हे ऐकण्यासाठी माझे कान असुसले होते. पण पण मी लगेच हो म्हणू शकत नाही हो. लग्नाचा निर्णय खूप मोठा असतो ना. आपण दोन वेगवेगळ्या जगातून आलो आहोत. मला या सगळ्यांचा विचार करण्यासाठी थोडा वेळ हवाय. प्लीज मला समजून घ्याल का? अद्वैत तिचा निर्णय स्वीकारत म्हणाला, ठीक आहे कावेरी, तू वेळ घे, हवा तितका वेळ घे. पण माझ्या मनातली खात्री पक्की आहे. मी तुला हवा तेवढा वेळ द्यायला तयार आहे. कावेरी जड पावलांनी आपल्या खोलीकडे निघून गेली. अद्वैत तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात आता एकच विचार होता, जर कावेरीला आपले करायचे असेल तर आधी घरातल्या सगळ्यांसमोर सगळ्यात सर्वात मोठ्या अडचणीला म्हणजेच आपल्या आईला सामोरं जावे लागेल. तो क्षणाचाही विलंब न करता वरच्या मजल्यावरील कमलादेवींच्या खोलीकडे निघाला. अद्वैतचा निर्णय आणि कमलादेवींचा तीव्र विरोध. कमलादेवी खोलीत शांतपणे बसून काहीतरी वाचत होत्या. अद्वैत खोलीत आलेला पाहून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरील खळबळ ओळखली. कमलादेवी चष्मा काढत गंभीर आवाजात म्हणाल्या, अद्वैत, रात्रीच्या या वेळी काय झालंय? तुझा चेहरा एवढा पडलेला का आहे? अद्वैत आईच्या समोर जाऊन अत्यंत खंबीरपणे म्हणाला, आई, मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो तुला सांगायला आलोय. मी कावेरीवर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैतचे हे शब्द ऐकताच कमलादेवींच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले होते. त्या उठून ताडकन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. कमलादेवी रागाने आणि अधिकाराने म्हणाल्या, अद्वैत, तू शुद्धीवर तर आहेस का? काय काय बोलतोयस काय तू हे? ती कावेरी एक साधी मध्यमवर्गीय मुलगी जी इथे तुझ्या हाताखाली सेक्रेटरी म्हणून काम करते, तिच्याशी तू लग्न करणार का? अद्वैत खूप शांत स्वरात म्हणाला, हो आई, ती साधी आहे म्हणूनच तिने माझं मन जिंकलंय. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही आता करू शकत नाही. कमलादेवी जवळ येत सडेतोर आवाजात म्हणाल्या, हे कधीच शक्य नाही अद्वैत. केळकर घराण्याची एक प्रतिष्ठा आहे, एक परंपरा आहे. आपल्या घराण्याची सून कोण असावी याचे काही नियम आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मला आत्ताच भारतातून तुझ्या बाबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की ती मुलगी आज रात्री एका परक्या पुरुषाच्या, त्या जॉनच्या पेंट हाऊसवर गेली होती. अद्वैत, जी मुलगी रात्री अपरात्री अशा साड्या नेसून बाहेर फिरते, तिच्या चारित्र्यावर मी कसा विश्वास ठेवू सांगतो? अशी मुलगी केळकर पॅलेसची सून कधीच बनू शकत नाही. अद्वैत आईला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कावेरी तिथे फक्त माझ्यावरच्या रागामुळे गेली होती आणि तिथेही तिने स्वतःला सावरलं आहे. ती अत्यंत स्वाभिमानी मुलगी आहे आई. कमलादेवी हात दाखवून त्याला थांबवत म्हणाल्या, बस अद्वैत, बस. प्रेमाच्या धुंदीत तुला तिची चूक दिसत नसेल, पण मी उघड्या डोळ्यांनी माझ्या घराची अब्रू वेशीवर टांगू देणार नाही, कळलं का? माझ्या या माझा या लग्नाला साफ विरोध आहे. जोपर्यंत मी या घरात जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीला मी केळकर घराण्याची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे, लक्षात ठेव.
आता कमलादेवींच्या या टोकाच्या विरोधामुळे खोलीतील शांतता अधिकच भयान झाली होती. एका बाजूला कावेरीने विचार करण्यासाठी वेळ मागितला होता, तर दुसऱ्या बाजूला अद्वैतच्या स्वतःच्या आईने त्याच्या प्रेमाच्या आड भिंत उभी केली होती. कमलादेवींच्या त्या तडक विरोधामुळे केळकर विलामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अद्वैतचे मन अस्वस्थ झाले होते आणि कावेरीच्या मनातही भविष्याची भीती होती. या या गुदमरून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आणि कावेरीचे मन हलके करण्यासाठी अद्वैतने एक प्लॅन आखला. न्यूयॉर्कच्या त्या सुंदर धुक्याने वेढलेल्या सकाळी तो कावेरीला घेऊन एका लॉंग ड्राईव्हवर निघून गेला. पण यावेळी तो कार घेऊन नाही, तर त्याची आवडती रॉयल इन्फंट बुलेट घेऊन निघाला होता. न्यूयॉर्कच्या हायवेवर बुलेटचा तो धुकधुक आवाज एका वेगळाच थराराची जाणीव करून देत होता. न्यूयॉर्कच्या हायवेवर लॉंग ड्राईव्ह आणि थंडगार वारा आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असणारी ती सुंदर झाडी. कावेरी अद्वैतच्या मागे बुलेटवर बसली होती. हवेतील गारठ्यामुळे तिने अद्वैतला खांद्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. अद्वैतने काचेतून तिच्याकडे पाहिलं आणि तो हसला. अद्वैत गाडीचा वेग वाढवत म्हणाला, कावेरी, आज सगळी काळजी विसरून जा. आजचा आजच्या दिवसभरात फक्त आणि फक्त आपला हक्क आहे बरं का. कावेरी वाऱ्याच्या आवाजात ओरडत म्हणली, अद्वैत, गाडी हळू चालवा ना, मला खूप भीती वाटतेय. आता अद्वैत गाडी एका विस्तीर्ण आणि शांत तलावाच्या काठावर, जिथे लांबच लांब मोकळा रस्ता होता, तिथे थांबवली आणि आजूबाजूला कोणीच नव्हते. फक्त निसर्गाचे सुंदर रूप होते. बुलेट रायडिंगचे धडे गाडी थांबवून अद्वैत खाली उतरला आणि त्याने कावेरीला हसून पाहिलं आणि अद्वैत म्हणाला, चल आता तुझी भीती कायमची पळून लावायची आहे मला. आज तू ही बुलेट चालवणार आहेस. आणि कावेरी डोळे मोठे करून म्हणाली, काय, मी? आणि ही एवढी मोठी बुलेट चालवणार? गाडी कशी चालवणार अद्वैत? मला साधी सायकल नीट येत नाही चालवता, आणि तुम्ही मला बुलेट चालवायला सांगताय होय? मी अजिबात चालवणार नाही, अजिबात नाही. अद्वैत तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने ड्रायव्हिंगच्या सीटवर बसवत म्हणला, मी आहे ना तुझ्यासोबत. जोपर्यंत मी मागे आहे तोपर्यंत तुला पडू देणार नाही. चल बस इथे. कावेरी भीत भीत बुलेटच्या सीटवर बसली. तिथे दोन्ही हातांनी हँडल घट्ट पकडले. तिचे हात थरथरत होते. अद्वैत तिच्या अगदी जवळ तिच्या मागे बसला होता. त्याने आपले मजबूत हात कावेरीच्या हातांवर ठेवले. अद्वैतचा तो उबदार स्पर्श होताच कावेरीच्या अंगावर सरसर काटा आला होता. अद्वैत हळूच तिच्या कानाजवळ जात अत्यंत हळू आवाजात म्हणाला, आता हळूच क्लच सोड आणि उजव्या हाताने थोडा एक्सिलेटर दे. घाबरू नकोस. हँडलवरची तुझी पकड देऊ नकोस. कावेरीने अद्वैतच्या सांगण्यावरून हळूच क्लच सोडला. बुलेट किंचित झटक्यासह पुढे सरकली. कावेरी दचकली आणि तिने अद्वैतचा हात घट्ट धरला. कावेरी जरा ओरडत म्हणली, अद्वैत, अद्वैत, मला भीती वाटते, नको ना. आणि अद्वैत हसून तिच्या खांद्याला कुरवाळत, रिलॅक्स कावेरी, डोळे उघड, बघ तू गाडी चालवतेस ना. अद्वैतने आपले हात तिच्या हातावरून हळूच काढले आणि तिच्या कमरेवर ठेवले. कावेरीने हळूहळू तोल सांभाळला. मोकळ्या रस्त्यावर बुलेट आता हळुवारपणे धावू लागली होती. पण तेवढ्यात ती मोठ्याने ओरडली. कावेरी म्हणाली, अद्वैत, तुमचे हात माझ्या कमरेवर नाहीत, ते पुढे येऊ देत. पुढे येऊन चुळबुळ करत आहेत. काढा पटकन. तो म्हणाला, हो हो ठीक आहे. होतं कधी कधी असं. आणि वाऱ्याने कावेरीचे उडणारे केस ते तिच्या चेहऱ्यावरून आता त्याच्याकडे जात होते आणि आता तिची भीतीची जागा एका सुंदर आनंदाने घेतली होती. तिने अद्वैतच्या या विश्वासाकडे पाहिलं
आणि तिचा चेहरा अभिमानाने खुलला. काही अंतर गेल्यावर अद्वैतने गाडी एका बाजूला लावायला सांगितलं. दोघेही खाली उतरले. कावेरी बुलेट चालवण्याच्या आनंदात पूर्णपणे हरवून गेली होती. कावेरी खाली उड्या मारतच लहान मुलीसारखी उतरली आणि म्हणाली, अद्वैत, मी खरंच बुलेट चालवली. मला विश्वास होत नाहीये, तुम्हाला माहितीये? आणि तिचा तो निरागस आनंद पाहून अद्वैत स्वतःला रोखूच शकला नाही. त्याने कावेरीला कमरेतून धरून थेट स्वतःकडे ओढले आणि कावेरी थेट अद्वैतच्या छातीवर येऊन आदळली. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या आणि अद्वैत तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हळूच कानामागे सावरत म्हणाला, जेव्हा तू अशी हसतेस ना कावेरी, तेव्हा मला असं वाटतं की या जगातल्या सगळ्या अडचणी, आईचा विरोध, हे सगळं खूप लहान आहे ग. आणि तुझ्या या हसण्यापुढं मी माझं सर्वस्व हरायला सुद्धा तयार आहे. कावेरीने अद्वैतच्या गळ्यात आपले हात टाकले. तिच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त अद्वैत बद्दलचं अथांग प्रेम होतं. कावेरी अत्यंत लाजून आणि हळू आवाजात म्हणाली, अद्वैत, आय लव्ह यू. मला माहिती आहे आपल्यासमोर खूप अडचणी आहेत, पण आज तुमचा हा विश्वास पाहून मला खात्री पटली की मी तुमच्यासोबत कोणत्याही वादळाला सामोरी जाऊ शकते. अद्वैतनं हळूवार तिची हनवटी वर केली. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवू लागले होते. न्यूयॉर्कच्या त्या थंड हवेत तलावाच्या काठावर अद्वैतने अत्यंत हळुवारपणे कावेरीच्या ओठांवर पहिल्यांदाच आपले ओठ टेकवले. तो एक अतिशय उत्कट, प्रेमळ आणि आश्वासक क्षण होता. कावेरीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती अद्वैतच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेली होती. बऱ्याच वेळानंतर अद्वैतने तिला मिठीत घेतलं. कावेरी त्याचे धडधडणारे हृदय अनुभवत होती. तिने अद्वैतच्या छातीवर आपले डोके आणखी घट्ट टेकवलं आणि अगदी मनातून हळुवार आवाजात म्हणाली, तलावाचा काठ आणि एक तो भावूक क्षण होता. कावेरी अद्वैतची पाठ घट्ट पकडत आणि अत्यंत भावूक होऊन मनातून आणि स्पष्ट डोळ्यांनी त्याला म्हणाली, अद्वैत, मला आता कुठंच जावंसं वाटत नाहीये. केळकर विला, तिथला तो तणाव, घरातला विरोध, या सगळ्यांतून मला मुक्त व्हायचंय हो. मला कायम असंच अगदी इथेच तुमच्या मिठीत राहावंसं वाटतंय. कावेरीच्या स्वरातील तो निरागसपणा आणि हतबलता पाहून अद्वैतचे हृदय पागळलं होतं. त्याने तिच्या केसांवर आपले ओठ टेकवले आणि तिला आणखी जवळ ओढलं. तोही या क्षणातून बाहेर पडू इच्छित नव्हता. तो कावेरीवर मनापासून प्रेम करत होता. अद्वैत एक दीर्घ श्वास घेत आकाशाकडे पाहत म्हणाला, कावेरी, मलाही वाटतं की ही वेळ तिथेच, म्हणजे इथेच थांबवून जावी ग. मलाही हे क्षण फक्त तुझ्यासोबत जगावेसे वाटतात. पण पण आता संध्याकाळ झाली आहे ना, बघ ना, न्यूयॉर्कच्या या आकाशात आता अंधार दाटून येतोय आणि गारठाही वाढतोय ना. कावेरीने हळूच आपले डोके वर केले आणि अद्वैतच्या नजरेत पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही एक हुरहुर होती. कावेरी कपाळावर आठी आणत म्हणाली, म्हणजे आपल्याला आता त्या घरात परत जावं लागेल का, कमलादेवींच्या समोर? असं म्हणून ती हसली. अद्वैत अद्वैत तिच्या गालावर हात ठेवत विश्वासाने हसत म्हणाला, हो कावेरी, जावं तर लागणारच आहे ना. आपण परिस्थितीपासून पळून पर जाऊ शकत नाही. आज या निसर्गाने आपल्याला ती ताकद दिली आहे ना, जे प्रेम दिलंय तीच आपली ढाल असेल. आईचा विरोध कितीही मोठा असला तरी आज आज रात्रीसाठी मी तिला समजावण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहे. मनात नवी उमेद आणि अद्वैत बुलेट सुरू केली. यावेळी कावेरीच्या मनात आधीसारखी भीती नव्हती. तिने बुलेटवर बसताच अद्वैतच्या कमरेभोवती आपले हात घट्ट आवळले आणि चिटकून बसली. न्यूयॉर्कच्या हायवेवर बुलेट वेगाने धावू लागली. मागे पडणारा मावळचा सूर्य आणि समोर येणारा अंधार जणू त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची जाणीव करून देत होता. आणि रात्रीच्या सुमारास बुलेट केळकर विल्यामध्ये मुख्य गेटमधून आत शिरले. गाडीचा आवाज ऐकताच विल्याच्या हॉलमधून सर्व लाईट्स चालू झाल्या.
तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद अँड थँक यू फॉर वॉचिंग.